मित्र हो, तुमचा बाय ॲन्युअल अँड बायएनियल, फार्मर अँड लॅटर, एल्डर ब्रदर ऑर ओल्डर ब्रदर असा गोंधळ निर्माण होतो का? हे इंग्लिश ग्रामर अँड व्हॉकॅब्युलरीमधील केवळ प्रॉब्लेमॅटिक वर्ड्स नाहीत, तर MPSCच्या PSI, STI, टॅक्स असिस्टंट, SO, TET अशा प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये विचारल्या गेलेले शब्द आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये हे आणि इतर असे 15 कन्फ्युजिंग वर्ड्स चित्रांच्या, डायग्राम्सच्या आणि PYQच्या मदतीने समजून घेणार आहोत, जेणेकरून तुम्ही हे शब्द कधीच विसरणार नाहीत. चला तर मग सुरुवात करूयात. मित्रहो, नमस्कार. मी डॉक्टर नारायण बिडवे. मित्रो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टाइम रिलेटेड वर्ड्स, सिक्वेन्स रिलेटेड वर्ड्स आणि एज रिलेटेड वर्ड्स नुसते समजून घेणार नाहीत, तर या सर्व शब्दांवर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये विचारण्यात आलेले 13 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स देखील सोडविणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवातीला आपण टाइम रिलेटेड वर्ड्स समजून घेऊयात. पहा, या ठिकाणी ॲन्युअल, बाय ॲन्युअल आणि बायएनियल असे 3 शब्द आपण घेतलेले आहेत. पहा मित्रो, 2020, 21, 22, 23, 4, 25, 26 अशा प्रकारे दरवर्षी घटना जर घडत असेल तर अशा घटनेसाठी आपण ॲन्युअल म्हणजे वार्षिक, म्हणजे वर्षातून एकदा घडणारी घटना असा अर्थ घेतो. तर एका वर्षामधून घटना जर दोनदा घडत असेल तर त्याला आपण बाय ॲन्युअल म्हणतो, आणि 2 वर्षात एकदा जर घटना घडत असेल तर त्याला आपण बायएनियल म्हणतो. बायएनियल म्हणजे 2 वर्षातून एकदा घडणारी घटना किंवा द्वैवार्षिक घटना. बायॲन्युअल म्हणजे एका वर्षात दोनदा घडणारी घटना, आणि ॲन्युअल म्हणजे वार्षिक किंवा दरवर्षी एखादी घटना जर घडत असेल तर त्याला आपण ॲन्युअल म्हणतो. चला आता आपण सिक्वेन्सशी संबंधित शब्द समजून घेऊयात. पहा, फार्मर, लॅटर, लेटर, लेटेस्ट, लास्ट आणि लेट अशा प्रकारचे शब्द आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. पहा, एक वाक्य घेतले आपण, मुंबई अँड दिल्ली आर इम्पॉर्टंट सिटीज इन इंडिया. पहा, या ठिकाणी 2 शहरांचा उल्लेख आहे, मुंबई अँड दिल्ली. द फार्मर इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. द लॅटर इज द कॅपिटल ऑफ इंडिया. पहा, फार्मर असं म्हटलेलं आहे आणि द लॅटर असं म्हटलेलं आहे. फार्मर म्हणजे अगोदरचा, म्हणजे कोणतं शहर? मुंबई. या ठिकाणी 2 शहराचा उल्लेख केलेला आहे ना. आणि लॅटर म्हणजे नंतरचा, तर कोणतं शहर? दिल्ली. तर या 2 शब्दांचेच अर्थ आपण सुरुवातीला समजून घेणार आहोत. पहा, फार्मर म्हणजे द फर्स्ट ऑफ द 2 मेन्शन्ड, उल्लेख केलेल्या 2 पैकी पहिली वस्तू असेल तर त्याला आपण फार्मर म्हणतो. पूर्वी उल्लेख केलेला पहिला, किंवा त्यालाच आपण म्हणतो अगोदरचा. अगोदरचा अर्थ घ्यायचा असेल तर फार्मर आपण वापरतो. आणि लॅटर म्हणजे द सेकंड ऑफ द 2 मेन्शन्ड, उल्लेख केल्यापैकी दुसरा, पूर्वी उल्लेख केलेला दुसरा किंवा नंतरचा. फार्मर म्हणजे अगोदरचा, लॅटर म्हणजे नंतरचा, असा अर्थ देखील आपण घेऊ शकतो. चला आता आपण लेट, लेटर आणि लेटेस्ट या 3 शब्दांचे अर्थ समजून घेऊया. लेट म्हणजे मित्रो अपेक्षित वेळेपेक्षा उशिरा एखादी घटना घडत असेल तर आपण लेट वापरतो. लेटर म्हणजे आफ्टर द टाइम यू आर टॉकिंग अबाउट, त्यानंतर किंवा त्या वेळेनंतर. आणि लेटेस्ट म्हणजे द मोस्ट रिसेंट, न्यूएस्ट, नुकतीच घडलेली किंवा ताजी घटना असेल तर आपण लेटेस्ट वापरतो. पहा, या ठिकाणी उदाहरणे घेतलेली आपण, माय फर्स्ट फ्लाईट वॉज ॲन आवर लेट. माझी फर्स्ट फ्लाईट 1 घंट्याने लेट होती, उशिरा होती. आय मेट हर अगेन 3 years लेटर. 3 years लेटर म्हटलेलं आहे, 3 वर्षानंतर, म्हणजे त्या वेळेनंतर. हॅव यू हर्ड द लेटेस्ट न्यूज. तुम्ही लेटेस्ट न्यूज ऐकलेली आहे का? लेटेस्ट म्हणजे ताजी किंवा नुकतीच घडलेली. आता आपला राहिला फक्त लास्ट हा वर्ड. मित्रो, लास्ट म्हणजे शेवटचा, लक्षात ठेवा. पहा, या ठिकाणी एक पुस्तक आपण घेतलेलं आहे आणि या ठिकाणी या व्यक्तीच्या हातात काय आहे? शेवटचं पान आहे पुस्तकाचं. या ठिकाणी द एंड लिहिलेलं आहे. दिस इज द लास्ट पेज
ऑफ द बुक. कोणतं लास्ट पेज आहे? हे शेवटचे असा लास्टचा अर्थ होतो. चला आता आपण एजशी संबंधित शब्द समजून घेऊया. या ठिकाणी एक फॅमिली आपण घेतलेली आहे. मम्मी पप्पा आणि भाऊ या ठिकाणी घेतलेले आहेत. त्याला क्रमांक आपण टाकलेले आहेत. तर या क्रमांकाची जोडी कोणत्या शब्दासोबत लागते पहा बरं. एल्डेस्ट कोणासोबत येईल, एल्डर कोणासोबत येईल आणि यंगर कोणासोबत येईल. हे 3 शब्द आपल्याला समजून घ्यायचे आहेत पहा. एल्डेस्ट म्हणजे वयाने सर्वात मोठा. कोण आहे वयाने सर्वात मोठा? हा आहे की नाही. एल्डर म्हणजे वयाने 4 पेक्षा मोठा. वयाने 4 पेक्षा मोठा हा आहे की नाही. आणि यंगर म्हणजे वयाने 4 पेक्षा लहान. वयाने 4 पेक्षा लहान हा आहे. हा सुद्धा यंगर होईल. हा बोलत असेल तर हा यंगर होईल, हा बोलत असेल तर हा यंगर होईल. पायाची वाक्य घेतली आपण. दिस इज द एल्डेस्ट ब्रदर. हा एल्डेस्ट ब्रदर आहे की नाही. दिस इज द एल्डर ब्रदर. हा आहे एल्डर ब्रदर. आणि दिस इज यंगर ब्रदर. कोण बोलतंय आणि कुणाविषयी बोलतंय हे महत्त्वाचं आहे. हा याच्याविषयी बोलला तर यंगर ब्रदर म्हणील, किंवा मोठ्या मुलाविषयी आपण जर बोललो तर एल्डेस्ट ब्रदर असं म्हणण्यात येतं. परंतु मित्र हो, या ठिकाणी आपल्याला हे तर अर्थ कळलेलेच आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे एल्डेस्ट आणि एल्डर हे 2 शब्द कुटुंबामध्ये तुलना करत असतानाच वापरतात. लक्षात ठेवा. हाच महत्त्वाचा अर्थ या ठिकाणी लक्षात घ्यायचा. कुटुंबामध्ये तुलना करायची असेल तर एल्डर आणि एल्डेस्ट वापरतात. मग इतर ठिकाणी तुलना करायची असेल तर पहा, ओल्ड, ओल्डर, ओल्डेस्ट असे शब्द आहेत. या ठिकाणी 3 व्यक्ती आहेत. ही व्यक्ती काय आहे? ओल्ड म्हणजे म्हातारी व्यक्ती आहे. ही व्यक्ती काय आहे? ओल्डर म्हणजे हिच्यापेक्षा वयाने मोठी व्यक्ती आहे. आणि ओल्डेस्ट म्हणजे वयाने सर्वात मोठी व्यक्ती कोणती आहे? ही आहे. जेव्हा मित्र कुटुंबाच्या बाहेर आपण वयाची तुलना करतो त्यावेळी मात्र ओल्ड, ओल्डर आणि ओल्डेस्ट वापरतो आपण. हा आहे ओल्ड, हा आहे ओल्डर आणि हा आहे ओल्डेस्ट. यासोबतच वस्तूची जेव्हा तुलना करतो आपण वयाच्या संदर्भात, किती जास्त वर्षाची वस्तू आहे त्यावेळी देखील ओल्ड, ओल्डर आणि ओल्डेस्ट वापरतो. म्हणून लक्षात ठेवा, कुटुंबामध्ये तुलना करत असेल तर एल्डर, एल्डेस्ट, आणि वस्तू किंवा कुटुंबाच्या बाहेरच्या व्यक्तीची तुलना करत असू आपण तर ओल्डर, ओल्डेस्ट, है की नाही. आता दिस इज ओल्ड. ओल्ड म्हणजे जुनी. ही जुनी बिल्डिंग आहे, ओल्ड बिल्डिंग. दिस इज ओल्डर, 4 पेक्षा जुनी. कंपॅरेटिव्ह फॉर्म देखील आहे हा, लक्षात ठेवा. याच्यासोबत दॅन येईल, ओल्डर दॅन. लक्षात ठेवा, हमेशा याच्यासोबत दॅन येतं, परंतु कुटुंबामध्ये एल्डर सोबत मात्र दॅन येत नाही. आणि ओल्डेस्ट म्हणजे सर्वात जुनी, याच्या अगोदर द येतं वाक्यामध्ये. द ओल्डेस्ट, लक्षात ठेवा, द ओल्डेस्ट आणि ओल्डर दॅन. चला आता आपल्याला काय करायचंय, परीक्षेत आलेले प्रश्न सोडायचे आहेत. एकूण मित्रो आपल्याला 13 क्वेश्चन्स फास्ट सोडवायचे आहेत, म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, कारण सर्वच्या सर्व प्रश्न परीक्षेमधील आहेत. पहा, ASO डिपार्टमेंटल 2016, ग्रुप सी 2021, STI डिपार्टमेंटल 2012 अशा परीक्षेमधून घेतलेले प्रश्न आहेत. सर्वच्या सर्व प्रश्न आपण परीक्षेतून घेतलेले आहेत. इव्हेंट्स विच ऑकर वन्स इन 2 इयर्स. पहा, वन्स इन 2 इयर्स, 2 वर्षात एकदा घटना घडत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, तुम्ही पाहिलंच असेल, त्याला आपण म्हणतो बायएनियल. आणि बायॲन्युअल म्हणजे 1 वर्षात 2दा. सेंटेनियल म्हणजे 100 वर्षात एकदा. ॲन्युअल म्हणजे वर्षात एकदा. विच ऑफ द फॉलोइंग इज आर करेक्ट. कोणतं बरोबर आहे हे ओळखायचं आहे. मित्रो आपण काही ऑप्शन्स वगळलेले आहेत, सोपे केलेले आहेत प्रश्न. मनन इज ओल्डर दॅन रिया. ओल्डर दॅन आलं की समजायचं वाक्य बरोबर आहे. व्हॉट इज द लेटेस्ट स्कोअर. लेटेस्ट म्हणजे ताजा, अगदी नुकताच घडलेला स्कोअर काय आहे, म्हणजे हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस विथ करेक्ट यूज ऑफ ॲडजेक्टिव्ह. योग्य ॲडजेक्टिव्ह कोणत्या वाक्यात आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. दिस काप इज ओल्डर दॅन. पहा इथे सुद्धा ओल्डर दॅन आहे. दॅट म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. दिस काप इज एल्डर दॅन. एल्डर दॅन येत नाही, कारण एल्डर कधी फक्त कुटुंबात तुलना केली तरच येतं.
काप म्हणजे वासरू, वासरांची तुलना आहे. कुटुंबाच्या बाहेरच्या वस्तू व्यक्तीची तुलना असल्यास एल्डर वापरत नाहीत आणि एल्डर सोबत द्यान तर येतच नाही. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज करेक्ट? ही इज ओल्डर दॅन आय. पहा इथे सुद्धा ओल्डर दॅन आय आलेलं आहे. ओल्डर दॅन येतं म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. ही इज एल्डर दॅन आय. आता पहा एल्डर सोबत दॅन येत नाही आणि फक्त कुटुंबामध्येच तुलना करत असताना एल्डर येतं म्हणजे हे वाक्य चूक आहे. चला 5वं वाक्य पाहूया. सप्लाय द प्रॉपर फॉर्म कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह ऑफ द ॲडजेक्टिव्ह. जॉन इज माय डॅश डॅश ब्रदर. पहा इथं ब्रदर आलाय म्हणजे निश्चितच एल्डर किंवा एल्डेस्ट शब्द आपल्याला घ्यावा लागेल. ओल्डर येत नाही आहे की नाही, ओल्ड येत नाही कारण दोघांची तुलना आहे. तर जॉन इज माय एल्डर ब्रदर येईल किंवा जॉन इज माय एल्डेस्ट ब्रदर येईल. सर्वात मोठा असेल तर एल्डेस्ट येईल, मधो असेल तर एल्डर येईल. दोन्ही बरोबर आहेत. 3-4. चूज द करेक्ट सेंटेन्स. पहा सेकंडरी इन्स्पेक्टर 2017 या परीक्षेला आलेला आहे. क्लार्क टायपिस्ट 2015 परीक्षेला आलेला आहे. PSI डिपार्टमेंटल 2011च्या परीक्षेला आलेला आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट वाक्य ओळखायचं. माय ओल्डर ब्रदर इज अ डॉक्टर. पहा ओल्डर आणि ब्रदर हे दोन सोबत येत नाहीत. कुटुंबात तुलना असेल तर एल्डर. पंकज इज एल्डर दॅन हिज फ्रेंड आहे की नाही. एल्डर दॅन येत नाही, ओल्डर पाहिजे होतं म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. ही इज द ओल्डेस्ट मेंबर ऑफ द क्लब. द ओल्डेस्ट बरोबर आलेलं आहे म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. दिस इज द ओल्डर पेअर ऑफ शूज. पहा इथे द ओल्डर आलेलं आहे, द ओल्डर येत नाही म्हणून हे वाक्य चूक आहे. वाक्य क्रमांक 3 बरोबर आहे. सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स ऑफ कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे म्हणजे ER दॅन असायला पाहिजे. ही इज द एल्डेस्ट दॅन 2 ब्रदर्स. ER दॅन पाहिजे, हे चूक आहे. ही इज मोर एल्डर. इथं डबल कंपॅरेटिव्ह, इथं पण मोर आले आणि इथे पण ER आले. अशा प्रकारे डबल कंपॅरेटिव्ह वापरत नाहीत. ऑफ द 2 ब्रदर्स. ही इज द एल्डर देन आलेलं आहे, दॅन 2 ब्रदर्स असतं तरी चूक झालं असतं. ही इज द एल्डर ऑफ द 2. जेव्हा जेव्हा ऑफ द 2 येईल त्यावेळी आपण एल्डर वापरू शकतो, लक्षात ठेवा. ऑफ द 2 आल्यास एल्डर म्हणजे ER बरोबर आपण ऑफ द 2 वापरू शकतो म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. चला पुढचं वाक्य पाहूयात. चूज द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. ही इज डॅश डॅश दॅन आय एक्सपेक्टेड. STI 2016च्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे. पहा दॅन आलंय म्हणजे ER असलेलं रूप इथे यायला पाहिजे, परंतु या ठिकाणी लॅटर आहे. लॅटरचा अर्थ तुम्हाला माहीत आहे, नंतरचा असा होतो म्हणजे हे आपलं उत्तर नाही. लास्ट आलंय, लास्ट दॅन सोबत येत नाही म्हणून हे पण नाही. इथे आहे लेटर म्हणजे त्याच्यानंतर. ही इज लेटर दॅन आय एक्सपेक्टेड. मी अपेक्षा केली त्यापेक्षा तो उशिरा आलेला आहे असा याचा अर्थ होतो. आणि लास्टली म्हणजे शेवटी, हे लागू होत नाही. 3 आपलं उत्तर आहे. गिव्ह अँटोनिम ऑफ द वर्ड फार्मर. फार्मर म्हणजे अगोदरचा मेन्शन केल्यापैकी पहिला आणि याच्या विरुद्ध काय आहे, लॅटर. लॅटर म्हणजे नंतरचा किंवा मेन्शन केल्यापैकी दुसरा. लेटर म्हणजे उशिरा, बिफोर म्हणजे पूर्वी, लास्ट म्हणजे शेवटी. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. पहा TET 2018च्या परीक्षेला आलेले प्रश्न आहे ते. TET 2021, TET 2021. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. कोणतं वाक्य बरोबर आहे पहा. किट्स अँड बायरन आर रोमॅन्टिक पोएट्स बट आय प्रेफर द लॅटर. द लॅटर म्हणजे दुसरा किंवा नंतरचा आहे की नाही, म्हणजे बायरन विषयी मी बोलत आहे म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. शी केम टू स्कूल लेटर दॅन आय. लेटर दॅन बरोबर आहे, माझ्यापेक्षाही उशिरा ती शाळेत आली. दोन्ही वाक्य बरोबर आहेत. फिल इन द ब्लँक विथ द अल्टरनेटिव्ह. दिस इज द, इथं द आलं म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री पाहिजे. डॅश डॅश न्यूज. लॅटर म्हणजे नंतरची, हे नाही येणार. लेटेस्ट EST लागले ना म्हणून द लेटेस्ट बरोबर आहे. लास्ट येणार नाही आणि लेट देखील येणार नाही. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. दिस ट्री इज ओल्डर दॅन दॅट. पहा ओल्डर दॅन आलंय म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. ही इज माय एल्डर ब्रदर. ब्रदर सोबत एल्डर आलंय म्हणजे हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. चला पुढील वाक्य पाहूया. पिक आउट द मोस्ट इफेक्टिव्ह वर्ड फ्रॉम द गिव्हन. TET 2018च्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे. माय फादर इज
द डॅश डॅश ब्रदर ऑफ माय अंकल. पहा इथं कुटुंबाची तुलना आलेली आहे. कुटुंबाची तुलना म्हणजे एल्डर, एल्डेस्ट या ठिकाणी यायला पाहिजे. ओल्डर नाही येणार. लार्जर याचा काय अर्थ निघत नाही. या ठिकाणी एल्डर आहे आणि या ठिकाणी बिगर आहे. बिग ब्रदर आपण म्हणतो, परंतु ते काही लागू होत नाही, म्हणून एल्डर ब्रदर ऑफ माय अंकल. मित्रो, सर्वच्या सर्व प्रश्न टॉपिक वाईज PYQs इंग्लिश ग्रामर या माझ्या पुस्तकामधून घेण्यात आलेले आहेत. विद्याभारतीने प्रकाशित केलेले पुस्तक आहे. या पुस्तकाची लिंक यासोबतच महत्त्वाच्या व्हिडिओच्या लिंक्स आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी महत्त्वाच्या असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक शेअर करा आणि अशाच प्रकारे व्होकॅब्युलरीचा आणि PYQs बेस्ड क्वेश्चन्सचा अभ्यास करण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही कन्फ्युजिंग वर्ड समजून घेणार आहोत आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवणार आहोत. आणि मित्रहो, या ठिकाणी दिलेले व्होकॅब्युलरीवरील हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.